नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं MPSC PIQ वन मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का वनस्पतीमधील नाही का नेक्स्ट टॉपिक पाहूया, जे आहे आपल्याला वनस्पतीचे संप्रेरक, जे वनस्पतीचे हार्मोन सुद्धा म्हटले जाते। फार कमी माहिती आहे, 4-5च आहे आणि नक्कीच नाही का तुमचा आज 1 मार्क फिक्स होईल। तर चला तर आज पाहूया आपण वनस्पती संप्रेरक किंवा हार्मोन्स। आपल्याला नाही का वनस्पतीमध्ये नाही का एकूण 5 प्रकारचे हार्मोन्स असतात। एक नाही का वनस्पतीमध्ये वाढ करणारे असतात, एक वनस्पतीमध्ये घट करणारे असतात। वनस्पती जे वाढ करणारे आहे ते 3 आहे, लक्षात ठेवजा। हे तुम्ही लिहिजा, असे मी इथं लिहिलं नाही, थोडं अभाव असल्यामुळे तुम्ही असं लिहायचं, वनस्पतीमध्ये वाढ करणारे हार्मोन्स 1 नंबरला ऑक्सिन, 2 नंबरला सायटोकायनिन, जिब्रेलिन्स, हे 3 लिहायचे तुम्ही नाही का वाढ करणारे। घट करणारे कोणते आहे इकडे लिहून आहे, इथिलीन आणि अबॅसिसिक ऍसिड। म्हणजे काय होते माहिती आहे का, प्रश्न आपल्याला समजला पाहिजे, 5 प्रकार आहे आपल्याला। त्यानंतर आपण नाही का खाली कंपॅरिझन करून असे फरक लिहिला पाहिजे तुम्ही, म्हणजे जेणेकरून हे कधीच प्रश्न आता यानंतर चुकला नाही पाहिजे, आणि कारण की कमी माहिती आहे। त्यानंतर बघा आपण पाहू ऑक्सिन। ऑक्सिनचा शोध कोण लावला माहिती आहे का, एफ वेंड यांनी लावला, लक्षात ठेवजा। एफ वेंड येत नाही, परंतु लक्षात ठेवजा, आला तर काय सांगता येत नाही। त्यानंतर हे जे आहे ना, प्रकाशनावरती संचलन नाही का नियंत्रित करते, लक्षात ठेवा। कीवर्ड फक्त पहा, कारण की स्टेटमेंट मधली लाईन आहे, आलं नाही। प्रकाशनावरती संचलन कोण नियंत्रित करते, तर ऑक्सिन लिहायचं। वनस्पतीच्या नाही का अंगराकूर प्रभावासाठी कारणीभूत आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा, कारण याच्यावर प्रश्न आहे असं वाटते आपल्याला, अंगराकूर प्रभाव का होय, लक्षात ठेवजा। याच्यावर क्वेश्चन असल्यावर तुम्हाला क्लिअर होईल। हे अ वरून लक्षात ठेवायचं, अंगराकूर शब्द आला तर अ वरून ऑक्सिन लक्षात ठेवायचा। त्यानंतर पेशी विवर्धनाला नाही का हे मदत करते, हे लक्षात ठेवा। पेशी विवर्धन म्हणजे काय, सेल इनलार्जमेंट करायचं, म्हणजे वाढवायचं, म्हणून हे लक्षात ठेवजा। सेल इनलार्जमेंट आणि विवर्धन, इंग्लिशमध्ये कन्फ्युजन होते, इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा, सॉरी मराठीमध्ये कन्फ्युजन होते, इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा। पेशी वर्धनाला सेल इनलार्जमेंट असे म्हणतात। हे वनस्पती नाही का स्वतः निर्माण करते, हे सुद्धा लक्षात ठेवा। पहिल्यांदा नाही का मानवी मूत्रातून हे वेगळे केले गेले होते, हे सुद्धा लक्षात ठेवा। आणि हे का काम करते माहिती आहे का, मुळांच्या वाढीसाठी नाही का महत्वाचं असते, फार मॅटर असते, कारण की इथं मूळ आहे शब्द, लक्षात ठेवा। किडा कीवर्ड आहे मूळ, इथं मी नंतर तुम्हाला सांगतो काय लक्षात ठेवायचं। तर मुळांच्या वाढीसाठी हे उपयुक्त आहे, बिया नसलेल्या फळासाठी सुद्धा उपयुक्त आहे। आणि ऑक्सिन संप्रेरक तयार करण्यासाठी कशाची गरज असते, प्रश्न आला नाही तर लक्षात ठेवजा, ट्रिप्टोफॅन अमिनो आम्ल आणि जस्त, हे लक्षात ठेवा। ट्रिप्टोफॅन अमिनो आम्ल आणि जस्त। आता पाहू आपण नैसर्गिक ऑक्सिन कोणती आहे, याच्यावर क्वेश्चन विचारू शकते। उदाहरणार्थ लक्षात ठेवा, इंडोल ऍसिटिक ऍसिड आणि इंडोल ब्युटारिक ऍसिड, याला आपण नॅचरल हार्मोन्स असे म्हणतो। हे प्रश्न लक्षात ठेवा, ज्यावर क्वेश्चन नाही आला ते चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा। त्यानंतर कृत्रिम ऑक्सिनवर प्रश्न आलेला आपल्याला, बघा 2,4-D तणनाशक आलेला, आपल्याला प्रश्न होता की 2,4-D काय आहे, तर तणनाशक आहे। आणि ते काय करते माहिती आहे का, द्विदल तणांचा नाश करते, म्हणजे द्विदल जे तण असते त्याचा नाश करते। मग संरक्षण कोणाचं करते, एकदलवाल्याचं करते, हे लक्षात ठेवा। म्हणजे द्विदल तणाला नाश करते, एकदलवाल्याला संरक्षण करते। त्यानंतर हे नाही का फ्लोरिजेन्स, लक्षात ठेवजा, याला फूल उगवणारे हार्मोन्स म्हणतात, एकच वर्ड आहे लुसेंट मधली। फूल म्हणजे फूल वाढवणारं हार्मोन्स कोणतं आहे किंवा फूल उगवणारं, लक्षात ठेवजा फ्लोरिजेन्स। हे म्हणजे IMP आणि प्रिडिक्शन असू शकते आयोगाचं, लक्षात ठेवा। त्यानंतर जिब्रेलिन्स पाहू। जिब्रेलिनचा शोध कोण लावला, कुरोसावा, आणि याचा शोध लागला जपानमध्ये, लक्षात ठेवा। जवरून जपान लक्षात ठेवजा, एवढं इम्पॉर्टंट नाही परंतु लक्षात ठेवा कुरोसावा। आणि हे काय करते माहिती आहे का, खोडावरील जे 2 पेरं असते ना खोडाची लांबी, त्यांची लांबी वाढवते, हे लक्षात ठेवजा। लांबी वाढवते, हे फक्त कीवर्ड लक्षात ठेवा, लांबी वाढवते कशाची, खोड। इथं मुळाची वाढ आहे, हे मुळाच्या वाढासंबंधी आहे, हे खोडासंबंधी आहे, पण काय करते, लांबी वाढवते। आणि ऊसाची लांबी सुद्धा वाढवते आणि उत्पादन सुद्धा वाढवते, हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही। आणि वनस्पतीची उंची सुद्धा वाढवते, म्हणजे याच्यात काय आहे ते माहित आहे का, लांबी उंची वाढवते खोडाची, एवढं लक्षात ठेवा, लांबी उंची। आणि हे कवकापासून काढले जाते, इतकंच इम्पॉर्टंट आहे। खोडाची लांबी असो किंवा उंची कोण वाढवते, तर जिब्रेलिन्स लिहायचं, बस इतकं सफिशियंट आहे। एक नाही, त्यानंतर आहे सायटोकायनिनवर प्रश्न विचारू शकते, आत्ताच आला आपल्याला, परंतु याच्यावर नाही आला प्रश्न। त्याची विभाजनाला मदत करते, सेल डिव्हिजन म्हणजे विभाजन करते। आणि हे काय करते, सेल इनलार्जमेंट करते, म्हणजे पेशी वर्धनाला वाढवते हे। आणि हे काय करते, विभाजन करते, हे कीवर्ड आहे डिव्हिजन। तुम्ही याला नाही का खाली लिहायचं,
सेल इन्लार्जमेंट कोण करते, ऑक्सिन, आणि सेल डिव्हिजन हे फरक स्पष्ट करासारखा. म्हणजे आपण काय करू शकतो, वेळेवर आपल्याला हे दोन्ही एका वेळेस आठवून राहू शकते. याचा शोध कोण लावला, सायटोकायनिनचा स्कूग आणि मिलर यांनी लावला. लक्षात ठेवा. नारळाच्या दुधात हे मोठ्या प्रमाणात आढळते. हे मुळांच्या व खोडांच्या घेर वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. लक्षात ठेवा फरक, हे मुळांच्या वाढीसाठी ऑक्सिन आणि जिब्रेलिन जी आहे ते खोडाच्या वाढीसाठी आहे. आणि दोघांसाठी कोण आहे, तर हे आहे सायटोकायनिन. हे लक्षात ठेव जा. हे तुम्ही नाही का व्यवस्थित लिहा, एवढं लिहिल्यावर नाही का खाली नाही का IMP पॉईंट म्हणून नाही का थोडं लक्षात ठेव जा फरक. हे बघा, लॅटिनर बर्ड्स आणि जर्मिनेशन याला प्रेरित करते. हे असंच इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा, कारण लुसेंट मधली लाईन आहे, हे तुम्हाला कळणार आहे की, कारण की जे आपल्याला आता मेन्सला प्रश्न आलता ना, स्टोमेटा बंद करते बा, ते सुद्धा लाईन लुसेंट मधली होती. लक्षात ठेव जा. म्हणून नाही का मी तुम्हाला हे लिहिलेलं आहे, लॅटिनर बर्ड्स आणि जर्मिनेशनला प्रेरित करते. याच्यानंतर काही वाचायची गरज नाही तुम्हाला. हे झाले वनस्पतीमध्ये वाढ करणारे. आता काय पाहू आपण, माहित आहे का, वनस्पतीमध्ये घट करणारे कोणते आहे. तर सर्वात प्रथम आहे इथिलीन. लक्षात ठेवा, इथिलीन नाही का हे एकमेव हार्मोन्स आहे जे वायुरूपी आहे. लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आला आहे. हे केवळ एकच वायुरूप संप्रेरक आहे. हे फळ पिकवणारे संप्रेरक आहे. हे तर 3 वेळा रिपीट आहे, तुम्हाला दाखवतो, पाठ करायचं. फळे पिकवणारे संप्रेरक कोण, इथिलीन. झाड लवकर वृद्ध होते, म्हणजे यामुळे नाही का झाड वृद्ध होते किंवा म्हातार होते, हे सुद्धा लक्षात ठेवा. यालाच आपण वादरकी अवस्था म्हणतो. लक्षात ठेवा. वादरकी विरोधी नाही का विटॅमिन्स कोणता, लक्षात, म्हणजे म्हातारपण येऊ देत नाही, जे आहे विटॅमिन सी. लक्षात ठेवा. जसं आपल्याला विटॅमिन ई आलं होतं, अँटीऑक्सिडंट विटॅमिन्स कोणतं, ती व्ही. इथं लक्षात ठेवा. वादरकी विरोधी विटॅमिन्स कोणतं, तर क. लक्षात ठेवा. इथे जास्तीची माहिती. त्यानंतर पाने फुले ही नैसर्गिकपणे गळून पडतात. असं विचारलं, पाने फुले नैसर्गिकपणे गळून पडतात तर कशामुळे, इथिलीन. हे लाईन पाठ करा, याच्यात काही नाही जास्त माहिती, परंतु इतकी माहिती सफिशियंट आहे तुमच्यासाठी. त्यानंतर अबॅसिक ऍसिडवर सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. याला आपण वाढ रोखणारी नैसर्गिक हार्मोन म्हणतो. तुम्हाला डायरेक्ट प्रश्न येईल, वाढ रोखणारे नैसर्गिक हार्मोन कोणते, तर अबॅसिक ऍसिड. लक्षात ठेवा. संकटकालीन संप्रेरक सुद्धा म्हटलं जाते, हे सुद्धा लिहून घ्या. कारण की हे काय करते, प्रतिकूल जे हवामान असते तेव्हा निर्माण होते, म्हणून दुष्काळात निर्माण होते, म्हणून याला आपण संकटकालीन संप्रेरक म्हणतो. हे लाईन टू लाईन पाठ करा, याच्यात काही असं काही सांगण्याजोगतं नाही. आणि हे लक्षात ठेवा, जिब्रेलिनच्या विरोधी संप्रेरक म्हणून, म्हणजे जिब्रेलिनचं जे काम आहे ना त्याच्या विरोधात हे काम करते, म्हणून आपण म्हणतो जिब्रेलिनच्या विरोधी संप्रेरक कोणता आहे, तर अबॅसिक ऍसिड आहे. 1 लाईन आहे आणि महत्वाच्याच आहे, वाचल्यावर सुद्धा वाटते की इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर लक्षात ठेवा, पानात हरितद्रव्याचा अभाव निर्माण करते आणि प्रकाश संश्लेषणाचा दर सुद्धा कमी करते. पानामध्ये जे क्लोरोफिल असते ना, हरितद्रव्य, त्याचा दर कमी करते म्हणते. म्हणजे याच्यात निगेटिव्ह गोष्टी आहेत. हे लाईन पाठ करायची. पानातील बाष्पोर्जन हे आलतं आपल्याला MPSC 2025 मेन्सले. पानातील बाष्पोर्जनची क्रियामधील स्टोमॅटाला बंद करते. म्हणजे बाष्पोर्जन ते पर्ण राहते ना वनस्पतीमध्ये, ज्याला काय करते, ते प्रकाश संश्लेषण करून नाही का अन्न तयार करते, हरितद्रव्य, त्याला आपण काय म्हणतो, बाष्पोर्जन क्रिया म्हणतो. आणि त्यानुसार नाही का हे स्टोमॅटा जे आहे ते बंद होते. याला पर्ण रंध्र म्हणतो आपण मराठीत. इंग्लिशमध्ये स्टोमॅटाच लक्षात ठेवा, बंद करते. म्हणजे निगेटिव्ह आहे ना, म्हणून पाने. आणि काय होते आणखी निगेटिव्ह, पाने कोमजणे, वाढ मंद होते वनस्पतीची, ते सुद्धा निगेटिव्ह आहे. फळे फुले यामधील नाही का विभाजन क्रियेला नियंत्रित करते. लक्षात ठेवा, हे फळं फुलं आणि यामधील नाही का विभाजन जे क्रिया आहे नियंत्रित कोण करते, नियंत्रित शब्द लक्षात ठेवा, ते करते अबॅसिक. हे लाईन टू लाईन पाठ करा. काही तुम्हाला वाटत असेल फरक स्पष्ट करासारखं, आणखी चांगल्या प्रकारे आपण करू, तुम्ही करा. याच्यावरचे प्रश्न पाहू आणि नक्कीच तुम्हाला नाही का आज 1 मार्क फिक्स होईल तुमचा. तुमच्या स्क्रीनवर आहे पहिला प्रश्न. आपल्याला आलता कंबाईंड ग्रुप बी मे 2025चा. लक्षात घ्या, हे वनस्पती संप्रेरक जे पानाची कमतरता असल्यास स्टोमॅटा बंद करते. लक्षात घ्या, स्टोमॅटा कोण बंद करते, त्याला अबॅसिक ऍसिड. बाकीचे सर्व हार्मोन जे पर्याय आहे ना, म्हणून आपण इथं काय करायला पाहिजे, अबॅसिक ऍसिड. आणि अबॅसिक ऍसिड निगेटिव्ह आहे, म्हणजे इथं आपल्याला स्टोमॅटा बंद करते म्हणते, काय पाण्याची कमतरता, म्हणजे निगेटिव्ह बोलत आहे. इकडे तसा वाढ आहे, म्हणून आपण एलिमिनेशन सुद्धा जातो. ऑक्सिन कटत होतं, जिब्रेलिन्स कटत होतं, सायटोकायनिन आपोआप उत्तर आलं. फक्त तुम्हाला माहित पाहिजे होतं की बा वनस्पतीमध्ये वाढ करणारे कोणते आणि घट करणारे कोणते. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. राज्यसेवा 2017चा पूर्व परीक्षेच्या कोणते वनस्पती संप्रेरक फळे पिकवण्यासाठीच्या क्रियेला नियंत्रित करते. फळ पिकवणारे संप्रेरक कोणत्या, इथिलीन. 3 वेळा रिपीट आहे बघा, हे 2017चा क्वेश्चन आहे. पर्यायामध्ये बाकीचे सब ऑप्शन आहे, लक्षात ठेवा. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, एक क्वेश्चन नाही का
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 आलता बघा. खालीलपैकी कोणते संप्रेरक वनस्पतीमध्ये वृद्धत्व निर्माण करते? वृद्धत्व म्हणजे काय? म्हातारपण, बरोबर आहे. आणि हे तर वाढ करणारे वनस्पतीचे, हे घट करणारे होय. म्हणून आयोगाने हे प्रश्न नाही का रद्द केला. कारण माहित आहे का, याच्यामध्ये नाही का आपल्याला इथिलीन आणि अबॅसिसिक ऍसिड हे दोन्ही आले पाहिजे होतं. म्हणून नाही का आयोगाने कॅन्सल केला. पहिल्या आन्सर अबॅसिसिक ऍसिड दिलं, दुसऱ्या यानं रद्द केलं. हे लक्षात ठेव जा. म्हणजे वृद्धत्व निर्माण करणारे कोण आहे? 2. आणि वनस्पतीमध्ये नाही का वाढ करणारी किंवा तारुण्यपणा आणणारे हे 2, हे 3 आहे. लक्षात ठेव जा. बस इतकं आहे. आणि पर्यायामध्ये हेच नाव राहते, बाकी काही नाही. त्यानंतर बघा, कंबाईंड ग्रुप बी 2025 पूर्व परीक्षेचा लक्षात ठेवा. कोणाला फळ पिकवणारे संप्रेरक म्हणतात? आला रिपीट, लक्षात घ्या. इथिलीन 2025 आहे. ऑलरेडी 17 आलेला आहे, 22 आलेला आहे आणि 25 सुद्धा आहे. म्हणजे इथं किती कमी माहितीत आपण मार्क मिळू शकतो हे तुम्ही लक्षात आले पाहिजे ना. त्यानंतर बघा, आपल्याला नाही का 2,4-D तणनाशक, 2,4-Dचा वापर कशासाठी करतात? तर लक्षात ठेवा, 2,4-Dचा वापर कशासाठी करतात? तर तणनाशकसाठी. आला याच्यावर, हेच क्वेश्चन्स आहे, म्हणजे याच्यावरच आला, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, लास्ट. आत्ता आलता आपल्या ग्रुप सी 2025 प्रीला की खालीलपैकी कोणते वनस्पती संप्रेरक आहे? मेन्सला आलता वाटते, लक्षात घ्या. ऍसिटिलीन, फॉर्मॅलिन, याच्यात तर सायटोकायनिन एकच शब्द आहे. वनस्पती हार्मोन्स किती आहे? 5. लक्षात ठेवा. म्हणजे किती सोपं आहे. म्हणजे याच्यावर रिपीट प्रश्न येत आहे, परंतु माहिती किती कमी आहे? फार कमी आहे. आणि अशा माहिती तुम्ही चुकायलाच नाही पाहिजे, हे लक्षात ठेवा. याची नोट्स काढा आणि नक्कीच तुम्हाला नाही का 1 मार्क फिक्स होईल. आता आपण नाही का 2-3 व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू. 2 दिवस झाले, लेट झालं काही पर्सनल कारणामुळे. नक्कीच त्याबद्दल सॉरी म्हणतो. आणि आता आपण डेली व्हिडिओ टाकत जाऊ. आणि आता वनस्पती टॉपिक हा महत्त्वाचा आहे, कारण की याच्यावर 5-6 व्हिडिओ बनणार आहे. आता 2-3 राहिलं, शेवाळ घेऊ आपण, मग सूक्ष्म, त्याचे 16 मूलद्रव्यावर आहे. बऱ्याच प्रकारचे मला इम्पॉर्टंट वाटते ते घेऊ. तर आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.